धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या दमदार अभिनयाने सहाय्यक भूमिकांना अगदी महत्त्वाचं स्थान मिळवून देणाऱ्या अभिनेत्रींमध्ये नयना आपटे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं। मनोरंजन विश्वातील या ज्येष्ठ दिग्गज अभिनेत्रीने केवळ चित्रपटच नाही तर नाटक आणि मालिका विश्व देखील गाजवून टाकलं आहे। वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी नयना आपटे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती। आपल्या आईकडूनच म्हणजे शांता आपटे यांच्याकडूनच त्यांना अभिनयाचं बाळगडून मिळालं होतं। शांता आपटे या मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्री होत्या। त्यांना मनोरंजन विश्वातील बंडखोर नायिका देखील म्हटलं जायचं। प्रसिद्धी, पैसा, घर सगळं काही त्यांच्याकडे होतं। मात्र तरीही एक वेळ अशी आली जेव्हा नयना आपटे यांना बेघर व्हावं लागलं होतं। अभिनेत्री शांता आपटे यांनी आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवलं होतं। त्यांनी कुंकू, अमरज्योतीसारख्या चित्रपटांमधून काम केलं होतं। त्यावेळेस एखाद्या चित्रपटात काम करण्यापूर्वी कलाकारांना कंपनीशी करार करावा लागायचा। असाच करार शांता आपटे यांनी प्रभात फिल्म्स कंपनीसोबत केला होता। या बॅनरसोबत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले। मात्र त्या दरम्यान आलेल्या माणूस या चित्रपटासाठी काही वेगळ्या नायिकांना बोलवण्यात आलं। यामुळे शांता आपटे चांगल्याच संतापल्या। याविरोधात त्यांनी बंड पुकारला होता। काम करण्याआधी आपले मानधन वाढवून द्या, नाहीतर आम्हाला करारमुक्त करा, अशी मागणी त्यांनी केली होती। केवळ मराठीच नाही तर शांता आपटे यांनी हिंदी आणि साऊथ चित्रपटांमधून देखील काम केले। अभिनयासोबतच त्या उत्तम गायच्या। अभिनयासोबत त्यांनी चित्रपटाची गाणी देखील गायली। पडद्यावर ज्या प्रकारे त्यांनी दमदार भूमिका साकारल्या तशाच त्या प्रत्यक्ष आयुष्यात देखील अतिशय निर्भीड होत्या। त्यांचे हेच गुण त्यांच्या लेकीने म्हणजे अभिनेत्री नयना आपटे यांनी घेतले होते। नयना आपटे त्यांच्या आई शांता आपटे याप्रमाणेच निर्भीड होत्या। 4थ्या वर्षी त्यांनी रंगमंचावर पाऊल ठेवले। इतकंच नाही तर गाण्याचे धडे देखील गिरवले। मात्र नयना आपटे 14 वर्षाच्या असताना त्यांचे मातृक्षेत्र हरपले। 24 फेब्रुवारी 1964 रोजी शांता आपटे यांचे कॅन्सरने निधन झाले। वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी नयना आपटे यांना आपल्या आईला अखेरचा निरोप द्यावा लागला होता। शांता आपटे यांच्या निधनानंतर त्यांची सगळी संपत्ती सील करण्यात आली होती। वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर नयना यांना कायदेशीर अधिकार मिळणार होते। त्यामुळे वयाच्या 14व्या वर्षी आई गमावल्यानंतर नयना यांना राहते घर देखील सोडावे लागले होते। स्वतःचं घर असताना देखील मातृक्षेत्र हरपल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचं छप्पर देखील हिरावून घेतलं गेलं होतं। त्यावेळी त्यांनी पुण्यात राहून आपले शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या पुन्हा मनोरंजन विश्व गाजवण्यासाठी सज्ज झाल्या। त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर अनेक दमदार चित्रपट आणि मालिका गाजवल्या। नयना आपटे मराठी चित्रपटसृष्टीत जवळपास 4 दशके प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत। लग्नाची बेडी, देव देव्हाऱ्यात नाही, एकच प्याला, करायला गेलो एक अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी काम केले आहे। मराठीसोबतच हिंदी आणि गुजराती सिनेसृष्टीत देखील नयना आपटे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला। नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी बॉलिवूडमधील धक्कादायक अनुभव सांगितला। मराठीबरोबरच हिंदी चित्रपटात अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या नयना आपटे यांच्या हातून रामानंद सागर यांचा बॉलिवूड चित्रपट निसटला होता। या चित्रपटामध्ये आपण बिकिनी घातल्यास नकार दिल्यामुळे नयना आपटे यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते। एका मुलाखतीत त्यांना रिजेक्शनबाबत प्रश्न विचारण्यात आला होता। यावर उत्तर देताना त्यांनी बॉलिवूडमधील हा अनुभव सांगितला होता। रामानंद सागर यांच्या चरस या चित्रपटासाठी मला विचारण्यात आलं होतं। त्यात धर्मेंद्र आणि हेमा मालिनीही काम करणार होते। तुम्हाला बिकिनी आणि स्विमिंग सूट घालावं लागेल, ही भूमिकेची गरज आहे असं मला सांगण्यात आलं होतं। मी त्यांना कम्फर्टेबल नाही, त्यामुळे मी हे करणार नाही असं स्पष्टच सांगितलं। तेव्हा बिकिनी घालण्यास नकार दिल्यामुळे माझं रिजेक्शन झालं होतं असं नयना आपटे यांनी सांगितलं। नयना आपटे सोनी मराठीवरील खुमासदार त्यांचा गोडा मसाला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या। या मालिकेमध्ये त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेल्या आहेत। नयना आपटे यांनी 1957 मध्ये त्यांच्या आई दिवंगत शांता आपटे यांच्यासोबत चंडीपूजा या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले। त्यांनी 65 मराठी नाटकांमध्ये आणि काही गुजराती नाटकांमधून देखील काम केले आहे। यामध्ये
विनोदी, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, पारंपरिक, क्लासिक संगीत नाटके आणि आजच्या घडीला चालू विषयांसह विविध प्रकारच्या भूमिकांचा समावेश आहे. त्यांनी 25 मराठी चित्रपट, 4 हिंदी चित्रपट आणि 6 गुजराती चित्रपटांमधून काम केले आहे. मराठी आणि हिंदीसह 16 दूरदर्शन मालिकांमधून काम केले आहे. नैना आपटे यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. कैलासवासी अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार तसेच कुमार कला केंद्राकडून त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्र कला केंद्राचे देखील त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई मराठी साहित्य संघाकडून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मित्रांनो, नैना आपटे यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.